गणेश विसर्जन 23 सितंबर को होगा। गणेश विसर्जन के लिए बल्दिया ने 8 घाटों पर गणेश विसर्जन करने के इंतजाम किए हैं। बल्दिया उज़्मा, पुलिस और जिला इंतजामिया की जानिब से गणेश विसर्जन की तैयारियां मुकम्मल कर ली गई हैं। शहर के मुख्तलिफ 8 घाटों पर गणेश विसर्जन के लिए इंतजाम किए गए हैं। वहीं गणेश विसर्जन के मौके पर किसी भी नागहानी वाक़े की रोकथाम के लिए पुलिस का माकूल बंदोबस्त किया गया है। महकमे पुलिस ने 4201 पुलिस अफसरान व मुलाजिमीन को इंतजामात के लिए मुतय्यन किया है। गणेश विसर्जन के मौके पर इतवार का बाजार भी बंद रखा गया है। इतवार का बाजार पीर के दिन रखा जा रहा है। जिला कलेक्टर की जानिब से गणेश विसर्जन के मौके पर अमन व अमान के साथ रसूमात अदा करने की अपील की गई है। जिला एसपी संजय जाधव ने भी लोगों से अपील की है कि गणेश विसर्जन के मौके पर अमन का पैगाम दे और गणेश विसर्जन त्यौहार अमन व अमान से मनाएं। गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनला शांतता कमिटीच्या बैठका घेतल्यात, तरुणांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना गणेशोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले आणि आम्हाला त्याच्यातला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे। आपण गेले 8-10 दिवस बघितलं असेल तर कुठेही कसलाही प्रकार नाही, अतिशय शांततेने गणेशोत्सव चालू आहे। सर्व धर्मीयांनी त्याला अतिशय चांगल्या प्रकारे याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। या उद्याच्या ज्या गणेश विसर्जनाच्या दिवशीसुद्धा आम्ही संपूर्ण रूटची पाहणी केलेली आहे। मी कलेक्टर साहेब आणि आपले कमिशनर महानगरपालिका यांनी सिटीमध्ये सर्व जे काही 8 घाट आहेत, 8 विसर्जन ठिकाणं आहेत, या सर्व ठिकाणी आम्ही भेटी दिलेल्या आहेत। तिथं बॅरिकेड्स लावणे, पोहणाऱ्या लोक तिथं ठेवणे, त्यांची यादी तयार करणे, लाईट लावणे, CCTV कॅमेरा लावणे आणि रांगा लावणे, अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही सगळ्यांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे। त्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर क्रेन लावणे, तराफे लावणे हे पण काम चालू आहे महानगरपालिकेकडून। याच्या व्यतिरिक्त आम्ही जे काही रूट बघितले त्या ठिकाणी जिथे खड्डे पडलेले त्याची डागडुजी करण्याचं काम महानगरपालिकेतर्फे पण चालू आहे। आमच्याकडनं जर जो पोलीस बंदोबस्त उद्या शांततेत होण्यासाठी जो आहे, यासाठी माझ्याबरोबर माझे ॲडिशनल SP, 13 DYSP, 42 PI, त्याच्यानंतर 145 PSI API आणि साधारणतः 3000 कर्मचारी, याच्या व्यतिरिक्त बाहेरनं आलेले आम्हाला SRPच्या 2 कंपन्या, त्याबरोबर आणि 75 जे आम्हाला RPTSचे जवान मिळालेले आहेत, ते होमगार्ड जे आहेत ते साधारणतः 1000 होमगार्ड आणि आमच्याबरोबर जे पूर्वीचे आमचे पोलीस ऑफिसर होते आणि काही जे नागरिक आहेत ज्यांना आम्ही 20 लोकांना स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून आम्ही त्यांना नेमणुका केलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व नगरसेवकांना, शांतता कमिटीचे सदस्य यांना आम्ही सांगितलेलं आहे की ते प्रत्येक ठिकाणी हजर राहतील। अशा प्रकारे आम्ही हा संपूर्ण बंदोबस्त नियोजित केला आहे। जवळजवळ आम्ही 73 ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत। कोम्बिंग ऑपरेशन्स घेतलेले आहेत। शस्त्र जप्त करण्यासाठी जे काही पूर्वीचे वॉरंट जे आहेत, या वॉरंट करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं लागले, वॉरंट ज्यांच्या नावाने त्यांच्या पाठीमागं लागलेलो आहे, तडीपार जे लोक आहेत ते परत येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जे कोणी ज्यांना आम्हाला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायची आहे, अशी ज्यांच्यावरती व्यवस्थित प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेले आहे। काही लोकांना आम्ही या 2 दिवसासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आदेश काढलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही सर्व गणेश मंडळाच्या ठिकाणी जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, तरुण मुलांशी आम्ही संवाद साधलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा संपूर्ण गणेशोत्सव जसा शांततेत पार पडला तसं गणेश विसर्जनही सगळेजण आमच्याबरोबर पूर्णपणे शांततेत आणि उत्साहात पार पाडतील, याच्या माझ्या मनात शंका नाही। जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली आणि जो कोणी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही। एक दिवस जर त्यांचा असेल तर पुढचं एक संपूर्ण वर्ष हे आमच्यासाठी आहे आणि या पद्धतीने आम्ही या समाजकंटकांच्या बाबतीत अतिशय कडक धोरण ठेवणार आहोत। आणि माझं सर्व जनतेला, नागरिकांना असं आवाहन आहे की आपण अतिशय शांतपणे हा गणेशोत्सव साजरा केलेला आहे। हा गणेशोत्सवाचं विसर्जनसुद्धा तेवढ्या शांततेत आणि उत्साहात आपल्याकडनं होईल। आपण सर्वजण नागरिक, सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सर्व धर्मातील कार्यकर्ते हे आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। नांदेड नगरी ही आपली आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ही नगरी शांत ठेवायची आहे। जिथं शांतता आहे तिथं विकास होईल, म्हणून नांदेड नगरीच्या शांततेसाठी आणि विकासासाठी आपण आणि आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूयात आणि हा गणेश विसर्जन शांततेत साजरा करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। वरती बंदी आहे हे आम्ही अगोदरच तरुणांच्या मनपरिवर्तन केलेल्या लोकांच्या बरोबर चर्चा करून बऱ्याचशा मंडळांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही DJ लावणार नाही आहे आणि जे त्याच्या बाबतीत आता हायकोर्टाचा निकाल एकदम पुरेसा स्पष्ट आहे
त्यामुळे जे कोणी DJ लावतील त्यांच्यावरती कार्यवाही ही अपरिहार्य आहे. त्याच्यामुळे माझं असं गणेश मंडळांना आवाहन आहे की आपल्याकडे ढोल लेझिम पथकं आहेत, त्याचा वापर करावा. आपल्याला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ह्या गणेश मंडळांनी त्याचा वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण ह्या गणेशोत्सवाची मिरवणूक काढू शकतो.